Good morning, student. Welcome to e-learning program. I am Tawli DB, a mathematics teacher from Mahaji Shinde Junior College of Science, Srivanda. In mathematics, there are two parts: first part and second part. In first part, the chapter number 1, angle and its measurement. Second topic, trigonometric function. Third topic, trigonometry second. Fourth topic, determinant and matrices. Fifth topic, straight line. Six, circle. Seven number topic, conic section. 8 number, measures of dispersion. And 9 number, probability. And in second paper, there are 9 topics. First topic, complex numbers. Second, sequence and series. Third, permutation and combination. Fourth number, method of induction and binomial theorem. Fifth number, sets and relations. Sixth number, functions. 7 number, limits. 8 number, continuity. आणि 9 नंबर डिफरन्शिएशन. तर असे आपल्याला फर्स्ट पेपरमध्ये 9 टॉपिक आणि सेकंड पेपरमध्ये 9 टॉपिक असे आपल्याला 18 टॉपिकचा आपल्याला 11वीमध्ये काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर पेपर फर्स्टमध्ये सुरुवात आपण फर्स्ट पेपरमध्ये स्टार्ट करूया. फर्स्ट पेपरचा जो पहिला टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. पहिला टॉपिक आहे अँगल्स अँड इट्स मेजरमेंट. इन फर्स्ट टॉपिक कुठले आपल्याला पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. तर पॉईंट आहे लेटर स्टडी. फर्स्ट, डेफिनेशन ऑफ डायरेक्टेड अँगल्स. सेकंड पॉईंट, अँगल्स ऑफ डिफरंट मेजर्स. अँगल्स ऑफ डिफरंट मेजर्स. थर्ड पॉईंट, units of measure of an angles. Fourth point, length of an arc of a circle. And fifth, area of a sector of a circle. तर असे 5 पॉइंट काय करायचे आपल्याला. पहिला जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहिजे. मग आपण 10वी पर्यंत अभ्यास केलेला आहे अँगल म्हणजे काय. तर अँगल म्हणजे काय, तर अँगल इज डिफाइंड ॲज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट्स इज कॉल्ड ॲज आपण अँगल म्हणतो. आणि जो कॉमन पॉइंट आहे त्या कॉमन पॉइंटला म्हणतो व्हर्टेक्स. आणि जे टू रेज आहेत, टू नॉन कोलिनियर रेज आहेत, त्यांना म्हणतो आपण अँगलच्या साइड्स. द कॉमन एंड पॉइंट इज कॉल्ड व्हर्टेक्स अँड अँगल मेड बाय टू रेज आर कॉल्ड टू साइड्स ऑफ अँगल्स. हे जे डेफिनेशन आहे आपण 10वी पर्यंत पाहिलेली. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये न्यू कन्सेप्ट जे आहे अँगलची, डायरेक्टेड अँगल्स. ते डायरेक्टेड अँगल्स आपल्याला 11वीमध्ये अभ्यास करायचा याचा. तर पहिला डायरेक्टेड अँगल्स. आता एक ही डायग्राम आहे पहा. एक अँगल आहे AOP. 2 रे आहेत, OA रे आणि OB रे. आणि O जो आहे तो कॉमन पॉइंट आहे पहा. कन्सिडर रे OA. कन्सिडर रे OA. रोटेट it about O till it takes the position OB. आपण ज्यावेळेस OA रे रोटेट केल्यानंतर पुढचा पोझिशन कुठले येईल, OB येईल. देन द
angle so obtained due to the rotation. So angle obtained due to the rotation is called directed angles. आपण कन्सिडर केला OA जो आहे rotates about point A till it's occupy the position ray OB. Then angle so obtained due to rotation, this angle is called as directed angle AOB. The definition: the order pair of rays, OA OB together with the rotation of OA to the position of the ray OB is called the directed angle AOB, and directed angle is denoted by directed angle AOB. डायरेक्टेड अँगलचं जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल काय आहे डायरेक्टेड अँगल AOB इन दी ऑर्डर पेयर. ही जी ऑर्डर पेयर आहे रे OA आणि रे OB. रे OA जो आहे या रे OA ला म्हणायचं इनिशियल रे, इज कॉल्ड इनिशियल रे किंवा इनिशियल आर्क. अँड रे OB जो आहे त्याला म्हणायचं टर्मिनल आर्क किंवा टर्मिनल रे. अँड O जो आहे याला म्हणायचं व्हर्टेक्स. पुढे the amount of rotation of initial rays gives the measure of directed angles. आपण किती रोटेट करतोय इनिशियल रे त्यावरून त्या अँगलचं काय ठरवलं जातं तर मेजर ठरवलं जातं. गिव्स द मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल्स. आता दोन डायग्राम आहेत. आता डायग्राम पहिले आहे रे OA rotates about point O till it's occupy the position OB. Then the angle AOB is called directed angle AOB. मग जो रे आपण रोटेट करतो त्याला इनिशियल रे म्हणायचं आणि रोटेट केल्यानंतर जो रे मिळणार आहे तो जो रे आहे त्याला म्हणायचं टर्मिनल रे. मग पहिली डायग्राम जो आहे तर डायरेक्टेड अँगल AOB आणि सेकंड डायग्राम जे आहे कुठला रे रोटेट करतो तर OB रे रोटेट करतो. आपण डायरेक्शन दाखवलेली. कुठला रे रोटेट करतो तर OB रो जो आहे तो काय करतोय आपण रोटेट करतोय. आणि त्यानंतर जो रे मिळाला OA तो असणार आहे टर्मिनल रे. आणि मग डायरेक्टेड अँगल BOA. हे दोन अँगल जे आहेत हे नॉट इक्वल. नोट पहा, इफ द रोटेशन ऑफ इनिशियल आर्क इज अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज, then the measure of directed angle is positive. जर इनिशियल रे रोटेट anti-clockwise direction, then measure of directed angle is positive. If the rotation of initial arc is clockwise direction, then measure of directed angle is negative. जर आपण इनिशियल रे रोटेट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जर रोटेट केला तर मिळणारा जो डायरेक्टेड अँगलचा मेजर जो आहे तो काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आणि जर आपण इनिशियल रे रोटेट क्लॉकवाईज डायरेक्शन देन मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल इज निगेटिव्ह. त्यानंतर द डायरेक्टेड अँगल AOB इज नॉट इक्वल टू द डायरेक्टेड अँगल BOA. डायरेक्टेड अँगल AOB या डायरेक्टेड अँगलमध्ये OA जो आहे इनिशियल रे असणार आहे आणि OB जो आहे तो टर्मिनल रे असणार आहे. परंतु डायरेक्टेड अँगल BOA यामध्ये इनिशियल रो जो आहे तो OB असणार आहे आणि टर्मिनल रे जो आहे तो कुठला असणार आहे OA असणार आहे. दोन्ही अँगलचं मेजर जे असणार आहे
एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करतो आपण आणि एक क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणून जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केला इनिशियल रे, तर तो जो मिळणारा मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल जो आहे तो असणार आहे पॉझिटिव्ह. आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शनने जर रोटेट केला तर मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल इज निगेटिव्ह. तर ह्याचे 2 नोट आहेत, या 2 नोट लक्षात ठेवा. तर पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ अँगल. पहिला टाइप आहे झिरो अँगल. आता झिरो अँगल म्हणजे काय, तर आता हे एक डायग्राम आहे. द डायरेक्टेड अँगल AOB इज कॉल्ड झिरो अँगल. मग डेफिनेशन काय सांगता येईल, द इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर सेम, देन द डायरेक्टेड अँगल इज झिरो अँगल. किंवा the amount of rotation of initial ray OA about O is zero. The amount of rotation of initial ray about point O is zero. Then the directed angle is called zero angle. त्यानंतर one rotation angle. One rotation angle. Initial ray OA rotate one complete rotation until its occupy position again OA. Then the measure of directed angle is one complete rotation. If initial ray rotates clockwise direction in one complete rotation and it still position again OA, then the angle is called one rotation angle. After one complete rotation, if the initial ray OA coincides with the terminal ray OB, then so form angle is called one rotation angle. आणि वन रोटेशन अँगल जो आहे डायरेक्टेड अँगल AOB इज इक्वल टू 360 डिग्री किंवा मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इज इक्वल टू 360 डिग्री. पुढचं थर्ड टाइप आहे स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल म्हणजेच काय, द इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर अपोजिट. अपोजिट असेल तरच त्या डायरेक्टेड अँगलला काय म्हणायचं, स्ट्रेट अँगल म्हणायचं. डेफिनेशन, इफ द इनिशियल रे OA and the terminal ray OB are opposite ray, then directed angle is called straight angle. If initial ray rotate clockwise direction, then measure of directed angle is negative. If initial ray rotate anti-clockwise direction, then measure is पॉझिटिव्ह. त्यानंतर स्टँडर्ड अँगल किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. तर डेफिनेशनच्या अगोदर आपण एक डायग्राम पाहूया. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. अँगल XOP हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. अँगल XOQ हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. अँगल XOR हा आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. हे जे 3 डायरेक्टेड अँगल्स आहेत यांना म्हणायचं स्टँडर्ड अँगल. मग यावरून आपल्याला डेफिनेशन काय करता येईल, हे जे 3 अँगल जे आहेत या 3 अँगलचा इनिशियल रे जो आहे तो कशावर आहे तर एक्स ॲक्सिसवर आहे. आणि या 3 अँगलचा व्हर्टेक्स ॲट ओरिजिन असेल, देन the directed angle is called as standard angle. म्हणजे डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे लाईज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड vertex is at origin, then the directed angle is called as standard angle. मग डेफिनेशन बघा. In the rectangular coordinate system, the vertex of the directed angle is origin O and the initial ray along the positive x-axis
is called standard angle or angle in standard position. स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचं तर डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे एक्स ॲक्सिसवर असेल, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल अँड व्हर्टेक्स जो आहे तो ओरिजिन कशी असेल, देन द अँगल इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड अँगल. त्यानंतर अँगल इन क्वाड्रंट. आता अँगल इन क्वाड्रंट हा फर्स्ट अँगल जो आहे एक्स ओ पी इज कॉल्ड फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे हा डायरेक्टेड अँगलचा टर्मिनल रे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरून तो जो अँगल आहे तो आपण सांगू शकतो की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. आता हा सेकंड अँगल आहे एक्स ओ क्यू. याचा टर्मिनल रे जो आहे हा आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये, म्हणून हा जो अँगल आहे इन सेकंड क्वाड्रंट. त्यानंतर थर्ड अँगल जो आहे याचा टर्मिनल रे आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये, म्हणून याचा हा जो अँगल आहे म्हणता येईल थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. मग पहा, अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. The directed angle in standard position is said to be in a particular quadrant if its terminal ray lies in that quadrant. म्हणजे त्याचा टर्मिनल रे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यावरून अँगल आहे तो आपण म्हणता येईल अँगल इन दॅट क्वाड्रंट. त्यानंतर क्वाड्रंटल अँगल्स. आता हे अँगल आहे पी अँगल एक्स ओ क्यू. त्यानंतर अँगल एक्स ओ आर, अँगल एक्स ओ एस आणि अँगल एक्स ओ क्यू. हे जे अँगल आहे यांना म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. म्हणजे काय म्हणता येईल याला तर द डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal ray lies along positive x-axis or x-axis or y-axis, then the directed angle is called quadrantal angles. जे एखादा स्टँडर्ड अँगल आहे आणि त्या स्टँडर्ड अँगलचा टर्मिनल रे वाय ॲक्सिसवर असेल किंवा एक्स ॲक्सिसवर असेल तर तो जो अँगल आहे त्या अँगलला म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. मग डेफिनेशन पहा. A directed angle in standard position whose terminal ray lies along x-axis or y-axis is called quadrantal angle. आणि क्वाड्रंटल अँगल जे आहे त्यांचा जो मेजर्स आहे तो काय असणार आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री असणार आहे. म्हणजे एक्स ओ पी अँगल एक्स ओ पी म्हणजे झिरो अँगल, अँगल एक्स ओ क्यू 90 डिग्री, अँगल एक्स ओ आर 180 डिग्री, अँगल एक्स ओ एस minus 90 degree, and angle एक्स ओ क्यू minus 270 degree are all quadrantal angles. आणि मग नोट, the measures of quadrantal angles are integral multiple of 90 degree. आणि जे क्वाड्रंटल अँगल्स आहेत त्या क्वाड्रंटल अँगलचे जे मेजर्स आहेत आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री असतात. त्यानंतर 7 नंबर आहे को टर्मिनल अँगल. मग एक डायग्राम आहे पहा. आता या डायग्राम मध्ये पहा, पहिला अँगल आहे ए ओ बी whose measure is 30 degree. Angle ए ओ बी whose measure is minus 330 degree. आणि अँगल ए ओ बी whose measure is 390 degree are co-terminal angles. यांना काय म्हणायचं
कोटर्मिनल्स अँगल म्हणायचं. मग कोटर्मिनल्स अँगल कशाला म्हणायचं? Angles having initial ray and terminal ray are same but their measures are different. काय? Angles whose initial ray and terminal ray are same but their measures are different, then the angles are called coterminal angles. Par definition, the directed angles having same initial ray and terminal ray but their measures are different, then such angles are called coterminal angles. Note, if two directed angles are coterminals, then the difference between measures of these two directed angles is integral multiple of 360 degree. दोन डायरेक्टेड अँगलचा डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येत असेल तर ते जे दोन डायरेक्टेड अँगल्स आहेत त्या दोन डायरेक्टेड अँगल्सला म्हणायचं कोटर्मिनल्स अँगल्स. नोट लक्षात ठेवा, दोन डायरेक्टेड अँगल्सच्या मेजरमध्ये जर डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येत असेल तर ते दोन जे अँगल्स आहेत डायरेक्टेड अँगल्स आर कॉल्ड कोटर्मिनल्स अँगल्स. तर एक्सरसाइज आहे पहा, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल्स अँगल्स. मग पहिलं पेयर दिलेली 210 डिग्री मायनस 150 डिग्री 360 डिग्री आणि मायनस 30 डिग्री. थर्ड आहे मायनस 180 डिग्री आणि 540 डिग्री. आता हे कोटर्मिनल्स आहेत की नाही आपल्याला पाहायचं. मग दोन्हींचा डिफरन्स घेऊया आपण. 210 डिग्री मायनस 150 डिग्री, दोन्हींचा डिफरन्स मायनस मायनस प्लस होईल. 210 डिग्री प्लस 150 डिग्री दॅट इज 360 डिग्री आणि 360 लिहिता येईल 1 इंटू 360 डिग्री. 1 म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. या दोन अँगलचा डिफरन्स आला इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. आणि मग पुढे which is an integral multiple of 360, therefore the pair of angles is coterminals. ही जी पेयर आहे ती पेयर जी आहे अँगल्सची इज कॉल्ड कोटर्मिनल अँगल्स. त्यानंतर सेकंड जे आहे 360 मायनस 30 डिग्री इज इक्वल टू 390. 300 मायनस पाहिजे, ते मायनस पाहिजे, मायनस मायनस प्लस होईल. 390 डिग्री आणि 390 लिहिता येईल का इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360? नाही लिहिता येईल. मग विच इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. 390 डिग्री इंटिग्रल मल्टिपल मध्ये लिहिता येईल का? 1 इंटू 2 इंटू या फॉर्म मध्ये नाही लिहिता येईल. म्हणून विच इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. Therefore, these order pair are not coterminal angles. These order of angles is not coterminals. थर्ड जे आहे मायनस 180 डिग्री मायनस 540 डिग्री यांची ॲडिशन घेतली, मायनस मायनस काय होईल प्लस. फक्त जे ग्रेटर नंबर आहे अँगल आहे त्याचं साईन द्यायचं. यांचे 720 डिग्री मायनस 720 आणि मायनस 720 लिहिता येईल मायनस 2 इंटू 360. आता मायनस 2 म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री विच इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. Therefore
The order pair of angles is coterminal angles. आता पुढचा, draw the angle of the following measures and determine their quadrants. आता तुम्हाला मेजर दिलेले ते काय करायचंय, ड्रॉ करायचा आहे आणि तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो ते काय करायचंय, डिटरमाइन करायचं. आता मायनस 140 सेकंड टू 50 डिग्री, 440 डिग्री से 150 डिग्री, त्यानंतर 945 डिग्री, 1120 डिग्री, -500 डिग्री आणि -820 डिग्री. आता काय करायचं, मी काही सोडून देतो. पहा पहिलं एक्झाम्पल. आता -140 डिग्री याचं निगेटिव्ह आहे, म्हणजे इनिशियल रे रोटेट कुठल्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज, घड्याळाचा जो काटा आहे त्या दिशेने. आता 90 नंतर किती ऍड करावं लागणार आहे, 50. 90 मध्ये -90 मध्ये -50 ऍड केले तर किती ते -140, म्हणजे कुठे आला तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. ही डायग्राम बघा. हा जो अँगल आहे तो -140 डिग्री, म्हणून या अँगलचा जो टर्मिनल रे आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणून सिन्स द टर्मिनल रे OP lies in third quadrant, therefore the angle is in third quadrant. म्हणून हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. असंच आता 420, आता 420 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा इनिशियल रे रोटेट वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. 360 डिग्री परत किती रोटेट करावं लागणार आहे, 360 मध्ये 60 ऍड केला, 360 मध्ये 60 ऍड केला तर 420, म्हणजे 60 ऍड केला, वन कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतर 60 ऍड केला, म्हणजे टर्मिनल रे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग पहा, since the terminal ray OP lies in first quadrant, therefore angle is in first quadrant. म्हणून हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. असंच -945 डिग्री. तर 945 डिग्री पहा, वन कम्प्लीट रोटेशन झालं, 360 झालं, अगेन वन कम्प्लीट रोटेशन 720 झालं, 720 मध्ये 80 ऍड केलं आणि त्यामध्ये किती 45 ऍड केलं, तो होईल 945 डिग्री. म्हणून त्याचा टर्मिनल रे आला थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्याचा टर्मिनल रे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आला. म्हणून सिन्स दी टर्मिनल आर्म OP lies in third quadrant, therefore angle 945 degree is in third quadrant. तर अशा टाईपचे काही एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहेत, तुम्ही सोडवा. थांबवा आपण. थँक्यू.